एक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आता आपल्या पसायदानातील ही तिसरी ओवी आहे आणि मागणीतली ही दुसरी ओवी आहे. तर या तिसऱ्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपले श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे मागणी मागतात. दुरितांचे तिमिर जावो म्हणजे संपूर्ण या जगतातील पापाचा अंधकार जावो म्हणजे पाप जावो. दुरितांचे तिमिर जावो म्हणजे पापाचा अंधकार जावो. याचा अर्थ सर्व समाजातील जेवढे काही प्राणीमात्र आहेत त्या सर्व प्राणीमात्रांचं जे पाप आहे, असा पापाचा अंधार आहे तो या सर्वांच्या वृत्तीतून मनातून निघून जावो. अशी एक अत्यंत उदात्त मागणी या ओवीमध्ये पहिली मागणी केली आहे. म्हणजे पापाचा अंधकार जावो म्हणजे पाप. आणि का जावं असं? पाप म्हणजे काय? पाप कोण ठरवतं? पाप पुण्याची गोष्ट फार कठीण असते, फार सूक्ष्म असते. आणि पाप शब्दाचा अर्थ जगात काही कोणाचा जर निर्णय याला पाप म्हणतात, याला पुण्य म्हणतात, याला धर्म म्हणतात, याला अधर्म म्हणतात. ही गोष्ट कोण सिद्ध करतं? हे काही कायदा सिद्ध नाही करीत ना. कायदा तो मग काही समाज सिद्ध करतो का? एक बहुजन समाजाने खूप मोठी सर्वांनी गोष्ट आचरली म्हणजे तो धर्म होतो किंवा ते पुण्य असतं असं काय म्हणता येत नाही. किंवा बहुजन समाजाने ती गोष्ट नाकारली म्हणून ती नाकारली आणि म्हणून त्याला ती आपण पाप म्हणतो असंही काय नाही. समाज हा पाप पुण्य ठरवू शकत नाही आणि कायदा हे पाप पुण्य ठरवू शकत नाही. कायदा देशाने कालाने प्रसंगाने कायदा बदलतो आणि कायदा हा मानवी कृत असतो. कायदा हा ज्याने कायदे केले त्यात भ्रम प्रमाद विप्लवसा करणा पाठव हे दोष असू शकतात. शिवाय कायद्यामध्ये पाप पुण्याचा विचार नसतो. कायद्यात शिक्षा असते. कायदा काय पाप पुण्य ठरवतो असं नाही. तर गोहत्या करणं हे काय पाप आहे, पण कायदा त्याला काय पाप नाही म्हणत ना. कायद्याला काय पाप थोडंच म्हणतो तो. असं आहे. दारू पिणं वगैरे याला कायद्यात ते चूक म्हणेल एवढंच गोष्ट. तुम्ही दारू पिली जर काही एखादी हिंसा केली तर कायदा त्याला दोष देतो. तुम्ही दारू पिऊन तुमच्या घरात बसली त्याला कायदा पाप कुठं समजतो? त्याला मांस खाणं हे काय कायदा त्याला पाप थोडंच समजतो. मग कायदा हा पाप पुण्य ठरवू शकत नाही. कोर्ट त्याला पाप पुण्य ही गोष्ट ठरवू शकत नाही. म्हणून पुण्य आणि पाप ही गोष्ट निर्णय घेण्याकरता समाज हा पाप पुण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. कायदा हा पाप पुण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. किंवा वैयक्तिक मनुष्यही कोणी पाप पुण्याचा निर्णय घेत नाहीत. संतांनी सुद्धा पाप पुण्याचा निर्णय स्वतंत्र घेतलेला नाही. मग त्यांनी काय केलं? जे शास्त्राने लिहिलं, जे वेदांनी लिहिलं, जे शास्त्राने लक्षणाने ज्याचा निर्णय केला ते संतांनी भाषांतर करून समाजाला समजून सांगितलं. संतांनी काय पाप पुण्याच्या व्याख्या स्वतंत्र आपल्या मनातून बागलातून काढल्यात अशातला काय भाग नाही. शास्त्राने वेदांनी जे काही पुराणामध्ये ज्याचे काही लक्षणं केलेत, ज्याला काही पाप म्हणलं, ती गोष्ट संतांनी आपला विशद करून सांगितली, त्यांच्या भाषेमध्ये सांगितली, आपल्याला कळेल असे सांगितली. आणि म्हणून पाप ही गोष्ट इतर कोणी ठरवू शकत नाही. तर पाप म्हणजे काय हे शास्त्र सांगतं. शास्त्र हे समाजाच्या हिताचं असतं. हितशासनात शास्त्रम आणि आज्ञा ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. पाप आणि पुण्य हे माणसाच्या इंद्रियाला कळतं का? ते इंद्रिय पाप करतात. इंद्रियाच्या माध्यमातून पाप होतं, पण इंद्रियाला पाप कळतं का? ते नाही.
बरं, इंद्रियाला पाप कळत नाही तर मग माणसाकडे इंद्रिया वाचून ज्ञानाची साधने दुसरी आहेत का? नाही. मग माणसाला याला पाप म्हणतात, याला पुण्य म्हणतात, हे समाजाला माणसाला कळतं का? माणसाला नाही कळणार ना ते. याला पाप म्हणतात. मग त्यांना काय शास्त्राने त्या शास्त्राने ती गोष्ट सांगितली, निषिद्ध क्रियाजन्यत्वम पापत्वम. निषिद्ध क्रिया करून जे अपूर्व निर्माण होतं त्याला पाप म्हणतात असं शास्त्र सांगतं. आणि विहित क्रियाजन्यत्वम पुण्यत्वम. हे विहित क्रियेतून जे अपूर्व म्हणजे जे पूर्वी नसलेलं त्यातून जे निर्माण होतं ते पाप आणि पुण्य. हे काय इंद्रियाला दिसत नाही, इंद्रियाला जाणवत नाही. पाप पुण्य काय हे अमूर्त आहे. पापाला रूप आहे का? पुण्याला रूप आहे का? नाही. बरं, एखादा शब्द म्हणजे पाप पुण्य आहे का? नाही. मग एखादा स्पर्श म्हणजे पाप पुण्य आहे का? नाही. मग एखादा रस म्हणजे पाप पुण्य आहे का? नाही. मग एखादा गंध म्हणजे पाप पुण्य आहे का? नाही. मग नाही. मग ज्या अर्थी पापाला कोणता गुण किंवा रूप नाही त्या अर्थी तो इंद्रियाचा विषय होऊ शकत नाही. पाप पुण्य ही अपूर्व गोष्ट असते. पाप पुण्य हे म्हणजे थोडक्यात पाप हे मनाने पण नाही ठरवता येत. म्हणजे थोडक्यात पंचज्ञानेंद्रिय पाप ठरवू शकत नाही ना पुण्य का पंचज्ञानेंद्रिय पाप पुण्याचा निवाडा करू शकत नाहीत का? तर त्या पापाच्या आणि पुण्याच्या ठिकाणी ना शब्द, ना स्पर्श, ना रूप, ना रस, ना गंध हे पंचविषय जर त्याच्या ठिकाणी असते तर इंद्रियांनी पाप पुण्याचा निर्णय घेतला असता. हो, शब्दातून पाप होतं, शब्दातून पुण्य होतं. स्पर्शातून पाप होतं, स्पर्शातून पुण्य होतं. बरोबर आहे का नाही? रूपातून पाप होतं, रूपातून पुण्य होतं पाहण्याने. तसंच रसातून काय खाल्ल्याने पाप होतं, काय खाल्ल्याने पाप होत नाही. तसंच काय गंधाने काय घेतल्याने पाप होतं, काय घेतल्याने पुण्य होतं. यातून पाप पुण्य निर्माण जरूर होतात, परंतु तो निर्णय इंद्रिय घेऊ शकत नाहीत किंवा तुमचं मनही घेऊ शकत नाही. तर ती जी क्रिया आहे आणि त्या क्रियेतून जे निष्पन्न होतं तर त्याला काय म्हणतात हे शास्त्र सांगतं. हे शास्त्र ठरवतं की हे जर असं केलं, तुम्ही हे जर ऐकलं तर यातून पाप होतं. थोडक्यामध्ये वाईट शब्द जर ऐकला तर तो पापाला जन्म देईल हे शास्त्राने ठरवलं आहे. तुम्ही चांगला शब्द कथा कीर्तन जर ऐकले तर त्यातून पुण्य होतं हे शास्त्राने ठरवलं. त्याला पण काय म्हणतो सात्विकता, राजसता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठरवून त्याच्यात म्हणजे शब्दातून पाप पुण्य निर्माण, कोणत्या शब्दातून पाप होतं, कोणत्या शब्दातून पुण्य होतं, कोणत्या स्पर्शातून पाप होतं, कोणत्या स्पर्शातून पुण्य होतं, कोणत्या रसातून पाप होतं, कोणत्या खाण्याने पाप होतं, कोणत्या खाण्याने पुण्य होतं, कोणत्या गंधाने पाप होतं, कोणत्या गंधाने पाप होत नाही. देवाचं निर्माल्य जर तुम्ही नाकाला लावून जर आग्रहण केलं तर ते पुण्याचं काम सांगितलेलं आहे. बरोबर आहे का नाही? मग तर अशी गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये कशातून काय निर्माण होतं, कशाला काय म्हणतात हे शास्त्र ठरवतं. म्हणून शास्त्राने लक्षण केले पाप कशाला म्हणतात. आणि असं जे पाप असतं शास्त्र सांगतं. पाप म्हणजे काय? पातयती ती पातकम. पातयती म्हणजे जे खाली पाडतं त्याला म्हणतात पाप. किंवा पतनं करोती ती पातकम. पतन करतं म्हणजे कुठून पतन करतं? स्वर्गातून सुद्धा खाली पतन करतं. बघता या पुण्याची पावठी सरे सवेच इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागते माघारे म्हणजे खाली. तुका म्हणे जातीन पुण्यक्षय. पाप पुण्याचा क्षय झाला म्हणजे खाली काय उरलं? पाप. मग त्या पुण्याची ते तम भुक्त्वा स्वर्गो लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम उतरला खाली. म्हणजे याला काय म्हणतात? हे पतनं करोती. स्वर्गातून ज्याचं नवश राजाचं स्वर्गातून पतन झालंय का नाही, म्हणजे पतनं करोती. स्वर्गातून पतन होऊ शकतं. सत्तेतून एखादा राजा सिंहासनावर बसला तर त्याचं जर पाप झालं तर तो त्या सिंहासनावरून त्याचं सत्तेतून पतन होऊ शकतं. एखादा विद्वान असतो आणि त्याच्याकडे जर पाप झालं तर ते पाप त्याला त्या विद्येतून
त्याला पतन करू शकतं. म्हणजे स्वर्गातून पतन होतं किंवा सत्तेतून पतन होतं, विद्वत्तेतून पतन होतं किंवा खूप एखादी श्रीमंती असते, त्या श्रीमंतीतून त्याचं पतन होऊ शकतं. कशातून? प्रत्येक जी गोष्ट शिखरावर असते, अंगातली शक्ती असेल, बुद्धी असेल, संपत्ती असेल, सत्ता असेल, यातून जे पतन करतं त्याला काय म्हणतात? पात. पतनं करोती. जे खाली खेचतं त्याला म्हणतात पाप. खाली खेचतं. मग खाली खेचतं ते काय? त्याला हातपाय अवयव आहेत का त्याला? ते काय मूर्त आहे का? त्याला काय आकार आहे का? ते काय दिसतं का? नाही. पण मग त्याला काय म्हणतात ते? तर त्याचं त्याला म्हणतात कार्यानुमेय. आणि कार्यानुमेय किंवा फलबल कल्पना, अर्थापत्ती प्रमाण. ज्या अर्थी तो खाली पडला, खाली खेचला, त्या अर्थी दुसरं तिसरं जगात कोणतं कारण नाही. आपण नेहमी सांगतो पाप हे इतकं बलवान आहे, ते पृथ्वीपेक्षाही जड आहे आणि तलवारीपेक्षाही धारदार आहे आणि अग्नीपेक्षाही दाहक आहे. इतकं पापाची गोष्ट. आणि तलवारीपेक्षा धारदार, विषापेक्षा मारक. म्हणजे पाप इतकी गोष्ट कठीण आहे पापाची. आतापर्यंत पापा एवढी शक्ती जगात कोणात नाही. पापाने मोठमोठ्या ऋषीमुनींना सुद्धा खाली खेचलंय. विश्वामित्राची गोष्ट, अनेकांची गोष्ट आहे. पाप हे इतकं बलवान असतं, त्याने आतापर्यंत देव, दानव, मानव, राजे, ऋषी, मुनी कोणला खाली खेचलंय हे सांगता येत नाही. आणि म्हणून ते कोणलाच सोडित नाही. ते कोणला खाली पाडील आणि कोणला खाली खेचेल याचा काही भरोसा नाही. प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं का? पाप. त्यांचं पण पाप झालं होतं ना. ज्या कालामध्ये ते जनकपुरीमध्ये गेले होते आणि त्यांचे गुरु महाराज विश्वामित्र त्यांच्या पूजेला फुलं आणायला गेले होते त्या बागेमध्ये. आणि बागेत फुलं आणायला गेलं, तिथं राघव मैना ते आपली प्रणय क्रीडा करीत होते. तर त्यांच्या याच्यामध्ये ते बिघाड झाला आणि त्या मैनीने शाप दिला का तू माझा बिघाड केला, तुझी पण बायको चोरून येईल कोणी, तुझ्या पती पत्नीत पण असाच वियोग होईल. मग हे काय झालं? हे पाप झालं का नाही? असं एक प्रकारचं पाप. आणि नारदानी शाप दिला. नारदानी पण शाप दिला होता ना, तू माझी बायको हिरावून घेतलीस, तुझी पण बायको कोणतरी हिरावून घेईल. नारदाचा शाप होता. म्हणजे भगवंतानी पाप नसलं केलं तरी कोणाच तरी शापातून आलेलं असतं, पण ते भोगावं लागतं त्यांना सुद्धा. म्हणजे याचा अर्थ जे पाप जर भगवंताला सोडित नाही, जे पाप जर ऋषीमुनीला सोडत नाही, तर मग साधू संतांना नाही सोडलं तर? तुका म्हणे पापेने येते रोगाचे या रूपे. तुकारामा झालं, नारू झाले ते का नाही. आणि संतांना हे दारिद्र्याचं दुःख हे काय आहे? कोणत्या तरी जन्मातलं किंवा कोणाच तरी प्रारब्धाचं त्यांना असेल ते नसेल, तर ते कोणी पाप हे कोणाला सोडित नाही. पाप कोणाची गय करीत नाही. पतनं करोती. त्याला ते काय करतात? खाली करतात. अरे पण ते पाप दिसतं कुठं? पाप आहे हे तर काय कोणाला दिसत नाही. त्याचा काय आवाज येत नाही. पाप आहे हे कशाहून ठरवायचं? पाप पुण्य कोणाच्या दृग्गोचर होत नाही किंवा पाप पुण्य कशाने कळत नाही. मग ठरवायचं कशाहून? तुम्हाला सांगितले, त्याला म्हणतात अनुमेय. फलबल कल्पना, कार्यानुमेय. कार्यावरून कारणाची कल्पना. तुकाराम महाजन त्याचं वर्णन केले. तुकाराम महाज म्हणतात, पापतेचे नाव न विचारे नित आणि भलतेची उन्मत्त. भलतच उन्मत्त क्रिया करतो या हेतून. यत्र धोमा तत्र वन्नी. वन्य काय प्रत्यक्ष नसतो, पण धूम मात्र प्रत्यक्ष असतो. धुमावून कोण कळतं? वन्नी. ढोराचं प्रत्यक्ष असतं का नाही? मग पापाचं प्रत्यक्ष नाही, पण त्याच्या उद्धट क्रियेचं, अनितीचं त्याचं प्रत्यक्ष का नाही क्रियेचं. मग पाप त्याचे नाव न विचारी नीत आणि भलतच उन्मत्त करतो याचं प्रत्यक्ष का नाही? त्याच्या क्रियेचं प्रत्यक्ष आहे. उन्मत्त क्रिया करतो, मग आपण त्याला काय म्हणतो, म्हणजे विहित क्रिया करतो त्याचं पण प्रत्यक्ष असतं. आणि निषिद्ध आणि तिची क्रिया करतो त्याचं पण. मग या क्रियेवरून जसं धुमावरून तुम्हाला वन्नीचं अनुमान करता येतं, किंवा आता इथं हेतू पक्ष लागतो सोडा, अर्थापत्तीप्रमाणे लवकर ज्या अर्थी नदीला पूर आला
त्या अर्थी उगमावरती पाऊस झाला. ज्या अर्थी हा गलिलठ्ठा आहे त्या अर्थी तो रात्री भोजन करतो, तसं ज्या अर्थी हा वाईट क्रिया करतो, उन्मत्त क्रिया करतो, त्या अर्थी त्याच्या ठिकाणी पाप आहे. म्हणून पाप त्याचे नाव न विचारी नीत आणि भलतेची उन्मत्त करी सदा. पापाचं प्रत्यक्ष नसलं तरी त्या पापजन्य क्रियेचं प्रत्यक्ष असतं. त्या क्रियेवरून ते पाप आहे असं आपल्याला जाणल्या जातं. ते असं पाप असतं. अनिष्ट आंतरजनक पापम म्हणजे अनिष्ट म्हणजे वाईट आणि त्याच्याहून भिन्न असणारं जे असतं वाईट म्हणजे अनिष्टाचं जे जनक असतं त्याला काय म्हणतात ते पाप किंवा निषिद्ध क्रियाजन्य. तुम्ही सांगितलं तुम्हाला वैदिक प्रतिपाद्यम अनर्थम. थोडक्यात वैदिक प्रतिपाद्यम अनर्थम. वेदांनी प्रतिपादन केलेला जो अनर्थ असतो त्याला पण काय म्हणतात पाप म्हणतात. आणि पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा. दुसऱ्याला पीडा करणं, दुसऱ्याला त्रास देणं याला सुद्धा काय म्हणतात पापच म्हणतात. असं जे पाप असतं ते संतांनी काय केलं आहे. मग आता नामासे विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी. मग नामासे विन्मुख न तो नर पापिया. निळोबाई म्हणतात निळा म्हणे पाप मुख्य त्याची साचे आणि नावडे देवाचे नाम वाचे. याला काय म्हणतात ज्याला देवाचं नाव आवडत नाही ना देवाचं नाव घेत नाही तो काय पाप. आणि आता काय प्रमाण म्हटलं मी नामासे विन्मुख तो नर पापिया. मग नाम घेत नाही तो कोण आहे पाप. काय दिसलं काय तुम्हाला. मग पाप जर ज्याने नाम घेतलं नाही तर त्याचं पाप होतं. मग ते पाप होतं नाम न घेणं म्हणजे काय आहे अभाव आहे ना. नाम न घेणं काय आहे अभाव. मग अभावातून कशाचा अभाव कोणत्या एखाद्या कार्याचं कारण होऊ शकतो का. अभावातून एखादं कार्य होतं का नाही. माती नाही आणि नाही त्यातून घट निर्माण झाला. तंतू नाहीत आणि तंतूच्या अभावातून पट निर्माण झाला. असं कधी होईल का. नाम घेतलं नाही आणि म्हणून नाम घेतलं नाही आणि म्हणून त्यातून पाप निर्माण झालं. अभाव कोणत्या कार्याचं कारण होऊ शकतं का नाही. मग संतांनी कसं काय म्हटलंय नामास विन्मुख जो नाम घेत नाही तो पाप येतो असं म्हटलं की नाही. नामास विन्मुख कितीतरी प्रमाण आहेत असे. नावडी देवाचे नाम मुखा त्याच्याकडे त्याच्या मुखात नाव येत नाही तो पापी आहे. बरेच त्याला अनेक प्रमाणांनी वाईट वर्णन केलंय. मग नाम न घेणं याला पाप म्हणतात का नाही. मग कसं काय म्हणलं संतांनी नाम न. मग कोणीच आता जे जगात सगळे नाम घेतात का नाही. भगवंताचं नामस्मरण न करणारे त्यांची संख्या जास्त आहे. मग ते सगळे पापी आहेत का ते सगळे पाप करतात का ते असं म्हणतात. मग आपण काय 24 तास नामस्मरण करतो का. मग आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा पुण्य करतो आणि जेव्हा नामस्मरण करत नाहीत तेव्हा काय करतो मग पाप होतं. असं आहे का त्याचा अर्थ. मग त्याचा अर्थ काय नाही त्याचा अर्थ काय पाप म्हणजे काय. संतांनी सांगितलं का नाम न घेणं म्हणजे पाप असतं. पण संतांनी असं कुठंच नाही म्हणलेलं जे नाम घेत नाहीत ते पाप करतात. मग ते काय म्हणलं त्यांनी फक्त एवढंच म्हटलं नामास विन्मुख ते नर पापी. ज्या अर्थी नामस्मरण घेत नाहीत त्या अर्थी ते पराग जन्मातले पापी आहेत. पापाचा प्रतिबंध आहे म्हणून मुखात नाम येत नाही एवढंच त्यांनी सांगितलं. नावडे देवाचे नाम वाचे एवढंच सांगितलं का. ते जे नामस्मरण करत नाही ते सगळे पापी येतं. जे ज्यावेळी नामस्मरण केलं नाही त्यावेळी पाप होतं असं कुठं म्हटलेलंच नाही. ज्या अर्थी त्यांच्या मुखात नाम येत नाही त्या अर्थी त्यांच्या ठिकाणी प्राग जन्मातलं किंवा पाप आहे. आणि ज्या अर्थी ज्यांच्या मुखामध्ये नामस्मरण येतं त्या अर्थी त्यांच्या प्राग जन्मातलं पुण्य आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल अनंत जन्मीचे सुकृत पदरी आणि म्हणून हरी आहे का नाही. जन्मोजन्मांतरी आशेल पुण्य सामुग्री असं याला म्हणतात. ते संत वाङ्मयातल्या बारीक खाचा खोचा कळणं. नाही तर नामस्मरण करत नाही तो पापी का असं कसं काय होईल.
मग अभावात कुठं पापाला जन्म मिळत असतो का? मग संतांनी असं कुठंच म्हटलं नाही. जे नामस्मरण करत नाहीत, नामस्मरण करतात ते त्यातून पुण्य होतं ही गोष्ट खरी आहे, पण नामस्मरण करत नाहीत मग त्यांना पाप होतं असं काही म्हटलेलं नाही कुठं. मग नामस्मरण न करणं म्हणजे प्राग जन्मातल्या पापाची प्रतीती येणं, आणि नामस्मरण करणं म्हणजे नामस्मरण करणं, सत्कर्म करणं, परोपकार करणं म्हणजे प्राग जन्मातल्या पुण्याची प्रतीती येते. आणि यातही त्या क्रियेतून तो अधिक पुण्य अचुकलं म्हणजे सत्क्रिया करतो यावरून त्याच्या प्राग जन्मातल्या पुण्याची प्रतीती येते आणि आताही तो पुण्य करतो. आणि न करणे म्हणजे किंवा निषिद्ध करणे यावरून त्याच्या प्राग जन्मातल्या पापाची प्रतीती येते. प्रतीती याची म्हणजे ज्ञान होतं, आणि आताही तो निषिद्ध क्रिया करतो म्हणून त्यातून पाप निर्माण होतं. याची आपल्याला प्रतीती म्हणजे ज्ञानच. प्रतीती शब्दार्थ काय? ज्ञानच असतो. आपल्याला त्याचं ज्ञान होतं. तात्पर्य असं जे पाप असतं, आणि पाप कसं केलं जातं, कशातून पाप होतं? पापाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्याला म्हणतात कायिक, वाचिक पाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, पाप, उपपाप, महापाप. पापाचे 42-43 प्रकार आहेत, स्मृतीमध्ये सांगितलेले आहेत. त्या स्मृतीमध्ये पापाचं वर्णन केलेलं आहे. तर कायिक पाप याचा अर्थ काय आहे? चोरी करणे, परस्त्रीगमन करणे, असं याला काय म्हणतात? म्हणजे काय? त्रिविधम पापम अदत्तानामुपादानम हिंसाच अविधानता परदारोपसेवा सेवाच कायकम त्रिविधम स्मृतम. हे पाप 3 प्रकारचं असतं. अदत्तानामुपादानम, कोणी न देता, कोणाला न विचारता एखादी वस्तू जर घेतली तर ते काय होतं? ते चोरी. हे काय झालं? शारीरिक पाप झालं. दुसरं काय? हिंसाच अविधानता, शास्त्राने जी हिंसा करू नये म्हणून सांगितली, आणि त्याचं तुम्ही हिंसा करणं, काय ने वाचनी म्हणून हिंसा करणं, मग त्याला काय म्हणतात? ते कायिक पाप. 2, चोरी करणं, हिंसा करणं, आणि परदारा उपसेवाच कायिकम त्रिविधम स्मृतम. थोडक्यात परस्त्रीगमन, चोरी करणं, हिंसा करणं हे शारीरिक 3 प्रकारचं पाप असतं. आणि पारुषम मर्त्यांचैव पैष्णंचापि सर्वशः असंबद्ध प्रलापस्य वाङ्मयशाच चतुर्विधम. हे वाणीचे चार प्रकारचे पाप असतात. पारुष्य म्हणजे कठोर बोलणं, अनृत म्हणजे खोटे बोलणं, पैशून्य म्हणजे चाडी चुगलीचं बोलणं, आणि असंबद्ध म्हणजे निरर्थक बोलणं. याला काय म्हणतात? हे वाणीचे 4 पाप असतात. आणि मनाचे पाप असतात ते काय असतात? ते तर मानसम वाङ् काय मनाचं काय ते असं आहे. तर मनाने काय असतात? मनाचे पण 3 प्रकारचे पाप झाले असतात. ते असं मानसिक पाप त्याचे 3 प्रकार आहेत. ते चल जाऊ द्या. मुद्दा आहे शरीराचे 3, मनाचे 3 आणि वाणीचे 4. म्हणजे किती झाले ते? 6 आणि 4 10. याला काय म्हणतात? पाप. हे पाप शरीराने केलेला पाप म्हणतात, आणि वाणीने केले याला उपपाप म्हणतात, मनाने केला पाप म्हणतात. आणि दुसरी गोष्ट एक महापाप असतं. महापास ब्रह्महत्या स्वरापानम स्तेयं गुरुवंगनागमः. असं आहे. ब्रह्महत्या स्वरापानम स्तेयं गुरुवंगनागमः महांते पातकन्याहू संसर्गश्चापि तैः सह. याला म्हणतात महापाप. महांते पातकन आहोहो म्हणजे थोडक्यामध्ये ब्रह्महत्या, सुरापान, ब्रह्महत्या स्वरापानम स्तेयम याचा अर्थ सोनं चोरणं, गुरुवंगना गुरुपत्नीशी गमन करणं 4. आणि ह्या 4 पैकी ज्याची एक संगती करतो एकाची, त्याला म्हणजे संसर्गश्चापि तैः सह. मग त्याचा संबंध करणं, त्याच्या संबंधात राहणं, त्याला हा 5वा माप. हे याला म्हणतात हे पाप.
आपले महापाप. मग असं पाप जे आहे, मग हे सगळं जे पाप असतं ते पाप त्याच्याकरता शास्त्रामध्ये प्रायश्चित्त वगैरे सांगितलेलं आहे. आता ते प्रायश्चित्त नाही सांगत, महापापाकरता काय प्रायश्चित्त असतं, ते ब्रह्महत्या केली तर काय होतं ते मोठं तो विषय येतो. पण असं जे पाप असतं, मग ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा पापाचा अंधार आहे. आणि पापाचा अंधार आहे तर तो पापाचा अंधार सर्व जीवांचा पापाचा अंधार जावो. मग जावो म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी काय केले, मागणी केली. रामकृष्ण. दुरितांचे तिमिर जावो. मग जावो म्हणल्यावर जाईल का ते? तो काय भावनेचा विषय आहे का तो? ज्ञानेश्वर महाराज म्हणले सगळ्या जगाचं पाप जावो. मी म्हटलं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा पाप जावो. मग जाईल का ते पाप? मग जावो म्हणल्याने पाप जात नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी अशी काय भावना व्यक्त केली, दुरितांचे तिमिर जावो. तर जावो म्हणण्याने ते जात नाही. तर दुरित शब्दाचा अर्थ आहे पाप. दुरित शब्दार्थ आहे पाप. आणि पाप याला म्हणतात पापाचा अंधार जावो. तिमिर याचा अर्थ काय आहे? अंधार. आणि दुरित याचा अर्थ काय आहे? पाप. म्हणजेच पापाचा अंधार जावो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पापाचा अंधार जावो हा काय भावनेचा विषय नाही. तुम्ही भावना केली आणि नाही केली तर ते भावने निवृत्त होतं, अशातला काय भाग नाही. उदाहरण, रात्री 12 वाजता अंधार पडतो. रात्री आमोशाची रात्र असली, काळा कुट्ट अंधार असणार. तुमची किती इच्छा झाली, तुमची इच्छा झाली तर नाही अंधकार दूर व्हावा, तो होऊ शकतो का? अंधकार दूर नाही होणार. तुम्ही भावना केली आणि तुम्ही इच्छा केली आणि तुम्ही प्रयत्न केला, तुमचा प्रयत्नही उपयोगाचा नाही, तुमची इच्छाही उपयोगाची नाही आणि तुमची भावनाही उपयोगाची नाही. तो अंधकार काय दूर होणार नाही. मग जर हा व्यवहारातला अंधकार दूर होत नाही तर पापाचा अंधकार तुमच्या इच्छेने दूर होणार आहे का? नाही होणार. तो इच्छेचा विषयच नाही, तो भावनेचा पण विषयच नाही. आणि मग काय तर बरं तसा कायदा आहे का मग तो? असा एखादा कायदा आहे तो लगेच तुमचा या ठिकाणी अंधकार दूर करतो, असा काही कायदा नाही. म्हणजे व्यवहारातला अंधकार दूर करायला ना कायदा उपयोगात आहेत, ना तुमची इच्छा उपयोगात येत, ना तुमची भावना उपयोगात येत. त्याचप्रमाणे मग पापाचा अंधकार दूर करण्याकरिता आपल्या भावनेने म्हणलं पाप दूर व्हावं तर होत नाही, आपल्या इच्छेने व्हावं म्हणलं तर होत नाही, किंवा कायदा असं त्याने पण हा पापाचा अंधकार दूर होत नाही. मग त्याकरता काय करावं लागेल असं आहे. तर मग पापाचा अंधार दूर हो असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा ती गोष्ट फार सूक्ष्म असते. आणि पाप ही गोष्टच फार कठीण असते, फार सूक्ष्म असते, ती कोणाला सुटत नसते असं आहे. एकदा द्रौपदी न्हाली आणि केस वाळवीत होती आणि खालीहून कर्ण चालला होता. आणि द्रौपदीच्या मनात फक्त एवढं आलं की हा कर्ण किती छान आहे, हा जर 6वा मला नवरा असता तर किती चांगलं झालं असतं. तेवढं तिच्या मनात पाप आलं. भगवंताला वाटलं ही फार चुकीची गोष्ट आहे. तेवढं ते पाप निवृत्त करण्याकरता पुढे ज्येष्ठ महिन्यात, म्हणजेच आता चालू आहे हा महिना, मग या महिन्यात अशा ज्येष्ठ महिन्यामध्ये आपल्याला फिरायला जायचं. आणि मग गेले अरण्यात 5 पांडव, 6वी द्रौपदी आणि भगवान. आणि गेले अरण्यात फिरायला गेले. म्हणले मला फार भूक लागली, भीमदादा काहीतरी आण म्हणले. आता इथं ह्या महिन्यात काही फळं नसतात एवढी, फक्त जांभळं असतात. मग गेला भीमदादा इकडं तिकडं पाहिलं, कुठं काय नाही बघितलं. त्या जांभळाला एक जांभळ होतं, गेला मारली गातानं आणलं पाडून. भगवानले कुठून आणलं रे? म्हणले ते जांभळीच. अरे अरे म्हणले काय केलं? तिथे एक ऋषी तपश्चर्याला बसला आहे आणि त्याची तपश्चर्या मोडली का झाले का म्हणले त्याचं तप, तो ध्यानातून बाहेर आला
की तेवढं एक जांभळ खातो. आता ते जांभळ नसलं तो आपल्याला शाप देईल. ते जांभळ पहिलं ते नेऊन कोणत्या जांभळी त्यांना चल म्हणले तिथं. सगळे तिथं गेले आणि ते जांभळ खाली ठेवलं. हे जांभळ जसेल तसं चिटकून द्यायचं म्हणले. आता त्याच्यावर उपाय काय? त्याच्यावर काय उपाय? एकच उपाय म्हणले, तुमच्याकडं जेवढं पुण्य आहे तेवढं अर्पण करा. पहिले धर्मराजाच नंबर म्हटले, मी आयुष्यात कोणतं पाप नाही केलं आणि जेवढं पुण्य तेवढं समर्पित करतो. मी हे जांभळ वर चिटकावं. जांभळ 5 फूट वर सरकलं तिथंच थांबलं. मग भीमदादाला तो म्हणला, मी आत्तापर्यंत काही पाप नाही केलं, पाप केलं असेल तर जांभळ चिटकणार नाही. पुण्याला केलं अर्पण करतो, जांभळानं जाऊन चिटकावं. अजून 5 फूट चाललं. अर्जुनाने ते अजून 5 फूट, नकुलाने अजून 5 फूट, सगळ्यांनी केलं अजून 5 फूटन. फक्त 2 बोटं 3 बोटं त्या देठाला टेकायचं राहिलं. द्रौपदी म्हणले, तू आता पतिव्रत आहेस म्हणले, तुझं फार पुण्य आहे, नक्की जांभळ चिटकून तू ये म्हणले. आता तिला मोठा गर्व होता, आपण आयुष्यात कधी काय पापच नाही केलं. आणि मग गेली ती, मी आत्तापर्यंत काय पाप केलं असलं चिकटणार नाही, पण मी जे पुण्य केलं ते समर्पित करते. आणि पाप केलं असलं तर चिकटणार नाही. आणि पाणी सोडलं, ते जांभळ तिथून जे खाली तर रपकन खाली पडलं. आता खाली पडल्यानंतर मग सगळा गोंधळ झाला. पांडवांना वाटलं आपल्या बायकून काहीतरी पाप केलं, पण त्याला भयंकर वाईट वाटलं ना. आणि मग भगवान म्हणले, द्रौपदी काय म्हणले, कोणतं पाप केलं? म्हणजे काय झालं काय म्हणले. न देवा म्हणे, काय माझी शपथ तुझी शपथ कधीच नाही पाप केलं, मनात पण नाही आलं. आमचं चांगली आठवण कर, चांगली आठवण कर. मग बऱ्याच वेळा मग म्हणले, देवा मला फक्त एकदा असं मनात आलं होतं का 5 पांडवामध्ये कर्ण पण त्या पांडव त्यांचाच भाऊ आहे ना सक्का, मग तो जर असता 6वा तर किती चांगलं झालं असतं. मला एवढंच मनात आलं होतं ना. भगवान शंकरची आराधना कर म्हटली. मग तुझ्या मनात ते केलेलं पाप जाईल. कशाला सांगितली गोष्ट तुम्हाला? पाप एवढं सूक्ष्म असतं त्या मनामध्ये. त्या पापाचा अंधार त्या मनावरती असतो, तो अंधार दूर व्हावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रत्येकाच्या मनावरती पापाचा अंधार असतो, तो अंधार दूर व्हावा. मग अंधार काय तुम्हाला खातो का? नाही. मग अंधकार काय काय करतो? जे जे धोके होतात ते सर्व अंधकारातच होतात, अंधारातच होतात. की अंधकार हा शब्द शास्त्रीय आहे आणि अंधार हा शब्द आपला काय आहे? मराठी. अंधार असं म्हणतो कधी. अंधकार, अंधकार तिथं ते विसर्गाचं काही काम नाही, पण दिलं कोणत्या एकदा पद्धत पडली का अंधकार असं सरळ आहे. आणि आपला मराठी शब्द काय? गावठी अंधार. अंधार. मग ते जे अंधारात पहिली गोष्ट काय होते? कोणी असला गडद अंधार असेल, घनदाट अंधार असेल तर काय? पहिली भीती. त्यात काय होतं निर्माण? पहिलं भय निर्माण होतं. आणि भय निर्माण झाल्यानंतर धोका. ॲक्सिडेंट कशामध्ये होतो? सर्पविंचुका अंधारात चावतात की नाही, चोरी अंधारात करतात की नाही, एखादा ॲक्सिडेंट तो अंधारात होतो की नाही, वाघ सिंह येतं माणसाला खातेत अंधारात खातेत की नाही, ठेचाला अंधारात लागतात की नाही. अंधकारात काय काय होत नाही, सगळं काय होतं अंधकार. म्हणजे अंधकार हा धोक्याची घंटा आहे का नाही. बरं, पहिली गोष्ट अंधकारामध्ये माणसाला भय जाणवलं जातं की नाही. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, या शरीराची रचना आणि इंद्रियांची रचना ही अनंत जन्मापासून तुम्हालाच भय वाटतं असं आहे का? नाही. पशूंना पण भय वाटत असेल. ज्या ज्या देशात जसे जसे वाढले, आता समजा एखादी शेळी भेंडी असते किंवा गाय असते, ती दिवसभर डोंगरात चरते का नाही. आणि जर सर्व पशुपक्षी निघून आले, मालक निघून आला, आणि जर चुकून एखादी गाय किंवा एखादी शेळी भयंकर एखाद्या दरीत डोंगरात जर राहिली रात्री, मग तिला भीती वाटत असेल का नाही? भीती वाटते का नाही? म्हणजे अंधाराची कारण प्रत्येकाच्या शरीराला हे अंधकाराची अशी एकट्याची सवय नाही. ते डायरेक्ट त्याला अंधकाराची जाणीव होती. ती कोणाला एकट्या लांब कुठेतरी एकांतात अंधारात जर सापडला तर त्याला अंधकाराची जाणीव होती. म्हणजे त्याला काय होतं? भय वाटतं. अंधकारात भय हे त्याच्या पिंडात जोडलेलं असतं. आणि भयातून हे पुढे सगळं होतं. मोठमोठे ॲक्सिडेंट होतात. काय होतं? समजा एखादं मोठं पिक्चर असला, आता आपली कीर्तन नसते तेवढी बंदिस्त, पण ते पिक्चरचे थिएटर असतात होते बंदिस्त. आपण तर काय नाही पाहिलं कधी. आणि त्याच्यात सगळी एकखटी लाईट उडून जावं आणि कोणतरी सांगा हा लय मोठा नाग निघाला, काय करतील बरं माणसं? भरतील ना, आहे का नाही. यात्रेसुद्धा इथं एकदा आपल्या सापत्यात झालं होतं तसलं. होती साप सुरळी. लोक म्हणजे साप आला. जेव्हा लोक उठले तुळाताळी केली. म्हणजे भय माणसाला. अंधार आहे ना,
त्यामुळे भय, ज्या वाईट घटना घडतात, जे काही हिंसाचार होतात, जीव जातात, ते अंधारात अशा सगळ्या बऱ्याच वाईट गोष्टी घडतात. मग तशीच गोष्ट असते, हा पापाचा अंधार असतो. आणि मग तो पापाचा अंधार, जेवढे म्हणून पाप होतात ते पाप सगळे अंधारातच होतात. अंधाराचा अर्थ म्हणजे दिवस मावळल्याच्या नंतर जो आपण अंधकार आपल्याला जाणवतो, पण हा पापाचा अंधार दिवसा पण असतो. पापाचा अंधार कुठं असतो? जागृतीत पण असतो, स्वप्नात पण असतो, सुषुप्तीत असतो. आणि कोणाला एक ब्रह्मज्ञानी जर सोडला तर सर्वांना, देव दानव मानव पशु पक्षी सर्वांच्या मनावरती पापाचा अंधकार आहे का नाही? आणि कसा आहे तो? गडद अंधकार आहे. प्रत्येकाच्या मनावरती तो शरीरावर अंधार राहतो का पापाचा? नाही. मग व्यवहारातला अंधार कोणाचे कुठे येतो? शरीराच्या ठिकाणी, इंद्रियाच्या ठिकाणी. पण पापाचा अंधार कुठे येतो? मनाच्या ठिकाणी. मग त्या पापाच्या जसा सूर्य मावळला, मग त्या अंधकारने आच्छादित केलं. काय केलं? या सगळ्या जगताला आच्छादित केलं. मग पापाचा अंधार हा कोणाला आच्छादित करतो? मनाला आच्छादित करतो. सूर्याचा अंधार, सूर्य मावळल्यानंतर जो अंधार येतो तो संपूर्ण जगाला आच्छादन करतो, झाकून टाकतो. तसं या ठिकाणी पापाचा अंधार हा मनावर आच्छादन करतो, असं आहे. आणि म्हणून ज्ञानावर अज्ञानाचं आच्छादन असतं, धर्मावर अधर्माचं आच्छादन असतं, सत्यावर असत्याचं आच्छादन असतं, आणि सत्वगुणावरती तमगुणाचं आच्छादन असतं. त्याप्रमाणे समाज मनातला जो बुद्धीचा पापाचा अंधार आहे तो सर्वांच्या मनावरती आहे, बुद्धीवरती आहे. आणि त्या बुद्धीला बनाला काही दिसत नाही. जसं आपला अंधार इंद्रियांना काही व्यवहार दिसत नाही, तसं मग त्या मन बुद्धीला पापाचा अंधार असतो मनावरती. मग ते मन काय करेल? ते हिंसा पण करेल. हे वर जे सांगितलं ते 10 पाप सांगितले. चोरी पण करतो का नाही? त्यातून पाप होतं. हिंसा करतो, परदारागमन करतो, हे सगळं करतो, खोटं बोलतो. इकडं ह्या अंधारातला विषय नाही, पण मनाच्या अंधारातला. मनात पापाचा अंधार आहे. तिथं पापाचा आणि त्याला ज्ञान, त्याला काय म्हणतो, सद विवेक त्याचा हरवून जातो. काय करावं काय करू नये हा विवेक त्याचा नष्ट होऊन जातो. आणि मग त्यामुळे तो नाही ती क्रिया करतो आणि त्यातून पाप जन्माला येतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, आज्ञाने आवृतम ज्ञानम, आज्ञांनी जीव मोहित होतो, हा एक अंधारच आहे अशा प्रकारचा. आणि धर्मावरती अधर्म निर्विजा पृथ्वी सर्वश दृशा निचा महत्वंगता, भोपाला निज कर्म धर्मरहिता विप्रा कुमार्गे गता, भार्या भर्तृविरोधिनी पररता पुत्रा पितुर्दोष कहा, हा कष्टम खलु वर्तते कलियुगे धन्यामृताये नरहा. हे का नाही? मग त्याचं हे सगळं काय झालं? अधर्म आहे हा. या सगळं खूप वेळा ऐकलाय श्लोक, तुम्ही कीर्तनात ऐकलेला आहे. मग हा सगळा अधर्म, ह्या अधर्माचा अंधार यांनी काय केला? धर्म झाकून टाकला. आणि अज्ञानाच्या अंधाराने काय केलं? ज्ञान झाकून टाकलं. तसं पापाच्या अंधाराने काय केलं? तर पापाच्या अंधाराने आपलं पुण्य झाकून टाकलं, मन झाकून टाकलं, बुद्धी झाकून टाकली, सगळं झाकून टाकलं, सत्य झाकून टाकलं. असत्याचा अंधार का? सत्यावरती. सत्य गेले भोळ्यावरी आणि असत्याची चाली थोरी. असत्याने कसं पांघरून घातलं? ते सत्यावरती. म्हणजे मग असत्य हा अज्ञानाचाच अंधार आहे. अज्ञान काय? अज्ञानाचाच अंधार आहे, म्हणजे दुरितांचा, म्हणजे चुकलं पापाचा. अज्ञान हे काय? पापातलाच एक अंधकार आहे. अधर्म काय? पापातलाच एक अंधकार आहे. असत्य काय आहे? पापातला अंधकार आहे. आणि तमगुण तर काय? पापाचाच अंधकार आहे. सत्वगुण झाकून तमगुण या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणून दुराचारातून जे निर्माण होते त्याला म्हणतात दुरित. दुराचारातून जे निर्माण होतं त्याला म्हणतात दुरित. आणि म्हणून नाही पापाचा कंटाळा, निधी पुण्याचा जिव्हाळा, लाजेचा पेंडवाळा खणो निघाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
पापाचा कंटाळा नाही आणि पुण्य करत नाही, लाज सोडलेला असतो, ते सगळं घालून टाकायचं असेल तर मनावरती असणारा किंवा बुद्धीवरती असणारा जो पापाचा अंधार, तो अंधार सर्वांनी दूर केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्व समाजाच्या मनावर जो पापाचा अंधार आहे, दुरितांचा अंधार, दुरितांचे तिमीर म्हणजे पापाचा अंधार जावो, न करावे ते करी असंभाव्य मने धरी, अंचिंतू नये ते विचारी जयाची मती. हे जे केलं जातं हे कशामुळे? मनावरती पापाचा अंधार आहे म्हणून माऊली म्हणतात दुरितांचे तिमिर जावो. दुरित याचा अर्थ काय असतो आणि दुरित कशा कशा निर्माण होतं, खूप मोठा विषय आहे. आशा पाशतेर्बद्धा काम क्रोध परायणा विकारापासून हे सगळं घडत असतं, फार मोठा विषय आहे. तर असो, दुरित याचा अर्थ असा आहे ऋत. दुरित म्हणजे ऋत म्हणजे काय आणि रित म्हणजे काय आणि दुरित म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे, शास्त्रामध्ये असं म्हटलंय, ऋत म्हणजे ऋत याच्या विरुद्ध काय? अनऋत. आणि रीत याचा अर्थ काय? रीत याच्या विरुद्ध काय? दुरित. रीत याचा त्याच्या विरुद्ध काय? दुरित आहे. रीत म्हणजे नियम. थोडक्यात रीत हे अधिष्ठान सत्य असतं ना, अनृत काय आहे? मिथ्य असतं. रीत हे सत्य असतं, दुरित काय आहे? असत्य असतं. ऋताला मराठीत काय म्हणतात? रीत. ऋताला मराठीत काय म्हणतात? रीत. आणि त्याला दू लावलं की त्याला म्हणतात दुरित. आणि दुरित म्हणजेच काय होतं? ते पाप. हा सत्य म्हणा, पाप म्हणा असं. आणि ऋतच्या विरोधी काय असतं? दुरित. नियमबाह्य करणं ते सगळं पाप असतं. आणि म्हणून तात्पर्य काय आहे? तर असं जे दुरित आहे ते दुरित, मग त्याकरता सर्व प्राणी मात्र्यांच्या मनावरचं असणारं दुरितांचं पाप दूर हो, त्याच्याकरता त्यांची बुद्धी चांगली उत्तम प्रकारची बुद्धी हो, ऋतुंभरा प्रज्ञा निर्माण झाली तर थोडक्यात ती दुरित घ्यावी. थोडक्यामध्ये सर्वांनी सत्क्रिया करावी, स्वधर्माच्या ठिकाणी जागृती करावी, स्वधर्म वाढव, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. म्हणजे अंधकार दूर करण्याकरता काय करावं लागेल? तुम्हाला सूर्याचा उदय व्हावा लागेल. मग त्या मनामध्ये अंधकार दूर करण्याकरता त्या मनाच्या ठिकाणी स्वधर्माचा सूर्याचा उदय झाला तर तो मनातला अंधकार सर्व दूर होईल. मग त्या विश्व स्वधर्म सूर्य कसा उगवतो ते आपण उद्याच्या चिंतनात पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.